1992 ची कारसेवा त्यांचा अनुभव सांगताना धाकटी गावामध्ये आणि गुंगाळा गावातल्या अख्ख्या तालुक्यामधून 3 कारसेवा झाल्या. याचं भाग्य आपल्या सर्वांचं लागलेलं आहे. म्हणून धाकटी गावाचं पहिलं नाव तालुक्यामध्ये आहे. ही आता कारसेवा झाली 1990 साली मुलायम सिंगाचं सरकार होतं. त्यावेळी ते सांगत होते परिंदा भी पर नाही मारेगा. अरे मनुष्य काय पक्षी पण भटकून जाणार नाही असे आम्ही सांगतो. सर्वांना रोखून धरू. आणि त्यावेळेला कारसेवा झाली आणि हे भयानक भीषण होतं हत्याकांड. साधू किती मारले गेले, कारसेवा किती मारले गेले, त्याला प्रणाम करतो, सर्वांना श्रद्धांजली वाहतो. आज आम्ही जे जिवंत आहे ते प्रभू रामचंद्राची कृपा आहे. हे सर्व कारसेवा केलेले कफन बांधून गेले होते. फक्त श्रीरामावर प्रेम होतं, कशाची अपेक्षा नव्हती. आणि त्यात 33 वर्ष झाली. आज आम्ही 26 वर्षाचे होतो त्यावेळेला, 26 वर्षाचे. आणि त्यावेळेला फक्त मुलावाला संघाचा जाना है अयोध्या में, कारसेवा करना है. आणि 1992 साली तो दिवस उजाडला. कल्याण सिंगचं सरकार आलं. जो हिंदू हित की बात करेगा वही देश में राज करेगा. कल्याण सिंह कल्याण करो, मंदिर का निर्माण करो, तलवार निकली है म्यान से, मंदिर बनेगा शान से. अशा घोषणा देत सर्व कारसेवक अयोध्येच्या दिशेने निघाले. 4 तारखेला अयोध्यामध्ये दाखल झाले. 6 तारखेचा दिवस उजाडला. गीता मातेचा जयंती होती. गीता जयंती, मोक्षदा एकादशी आणि सर्व ठिकाणी मंदिरावरती गीता पाठ चालू होता. सर्व धन्य होत होते. आम्ही ऐकून आम्हाला वाटतं की आम्ही कुठल्या नगरीमध्ये आहोत. आणि त्या ठिकाणी एकच जोश होता की प्रभू रामचंद्रासाठी काहीतरी कारसेवा करायची. आणि त्या ठिकाणी आम्हाला शेरू नदीच्या ठिकाणी असे मंडप टाकलेले सर्व महाराष्ट्र प्रांत, महाराष्ट्रातले जेवढे आले होते त्यांच्यासाठी अशी मंडप टाकली गेली. आणि शेरू नदीमध्ये थंडीचे दिवस एकदम कडाक्याची थंडी, पाणी निघायचे मातीतून, मग पेंडा टाकायचे, त्याच्यावरती चादर ठेवून झोपायचे. 6व्या दिवशी 6 डिसेंबरला 11 वाजता आम्हाला आवाहन केलं. शेरूमध्ये पहिले स्नान झालं आणि सर्वांना सांगितलं की आता सज्ज व्हा, जी आज्ञा मिळेल ती आपल्या आता करो किंवा मरो, या पद्धतीने आपल्याला निघायचं आहे. आणि सर्वांना एक एक जागा दिली, सर्वांना आज्ञा केली. कोणी आज्ञा मिळायची ना. माझ्याकडे 66 जणांची फौज दिली. 3 गण, 22चे 3 गण म्हणजे 66 जण, असे 66 जणांची एक वाहिनी घेऊन मला उभं केलं. सर्व कारसेवक आपापल्या जागेवर, जसं महाभारतामध्ये चक्रव्यूह केला होता त्यावेळेला, महाभारत घडलं त्यावेळी सैन्य ठेवलं होतं, त्या पद्धतीने सैन्य ठेवलं. साध्वी ऋतंबरा देवी की जिच्या एका आवाजाने लाखो हिंदू मरायला तयार होते. आचार्य धर्मेंद्रजी, लालकृष्ण अडवाणी, त्याच्यानंतर 1 से 1 असे आपले हिंदू हित की बात करेगा म्हणजे सांगायचे कहो गर्व से हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है. आणि त्या पद्धतीने सर्व हिंदू त्यावेळेला एकत्र झाले होते. पण नेहमीचं त्या प्रभूची इच्छा वेगळी होती. 10-11 वाजले आणि 11 वाजल्यानंतर एक घुमटा वाटला, फटाफट वाढणार सेना तयार लागली. आणि सर्वांनी त्याचे हातोडे जे जे होते, हातोडे होते जे जे हे होते ते तोडायला लागले. धनाधन अरे ते कळतच नाही. आणि कल्याण सिंगला त्या शंकरराव चव्हाण गृहमंत्री तेव्हा होते आणि त्यांचा फोन येतो की कारसेवक चढलेला आहेत, आता हे काय तोडणार की काय, तर तुम्ही तोडून देऊ नका, कोणी मारला. परंतु त्याने सांगितलं अरे माझं एक सरकार काय, मी 100 वेळा सरकार आला तरी मी ते उलटून टाकेल, पण कारसेवकावर कोणी चालणार नाही. आणि वानर सेना चढली आणि एक तोडून टाकले. एवढे मोठे बॅरल होते, लोखंडाचे बॅरल त्या संरक्षणासाठी मस्जिदीसाठी होते आणि ते तोडले गेले. आणि त्या पद्धतीने एक डाचा गेला, दुसरा डाचा गेला, आता तिसरा डाचा होता. आणि कधी तोडणार संध्याकाळची वाट आहे. तो गृहमंत्री फोन घेऊन इलेक्ट्रिक घेऊन पाठवणार. खबर आली सर्वांना हे तोडायचं. संध्याकाळ होत होती सूर्य मावळाच्या वेळेला आणि तो घुमट सर्व पाडून टाकला. सर्व त्या पद्धतीने तो घुमट खाली गेला. आणि जेव्हा एकच झाला की आता काय करायचं, तर थोडं मंदिर बांधायचं. त्या मंदिर बांधण्यासाठी पटापट सामान घ्यायला लागले. आणि बरोबर रात्रीच्या रात्री ते मंदिर टेंट उभा केला आणि ते आपली साक्ष राहिली. आणि त्यामुळे आपलं प्रभू रामचंद्राचे ते मंदिर राहिलं. सर्वांच्या साक्षीने हे 66 वेळा आपण युद्ध लढले.
500 वर्ष झालं आणि आज दिवस निघाला तो आपल्याला सर्व बघायला मिळाला. हे आपली कृती आहे. जय श्रीराम. थोडासा अनुभव सांगतो, चालेल का? चालेल चालेल.